नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. PCMC अर्थात पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आज पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. अर्थात 6 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर यांची निवड झाल्यानंतर त्या दिवशी सभा तहकूब करण्यात आली होती आणि आज त्या सभेचं आयोजन देखील करण्यात आलं. अर्थात 20 फेब्रुवारी. या सभेमध्ये स्थायी समिती सदस्यांची आणि विषय समित्यांच्या सदस्यांची निवड होणार होती. पण आज सभा खऱ्या अर्थानं गाजली ती शहरातल्या प्रश्नांवर. खरं तर आज केवळ स्थायी समिती सदस्य आणि विषय समित्या यांच्या सदस्यांची निवड होईल एवढंच वाटलं होतं. पण आजची सभा तब्बल 5 तास चालली आणि यातला अर्धा तास या निवडीबाबत सोडला तर उरलेल्या 4.5 तासांमध्ये फक्त आणि फक्त चर्चा रंगली ती कुत्री, डुकरं, गाई, म्हशी, घुशी आणि बरंच काही. कारण आज भाजपचे शहराध्यक्ष बापू काटे यांनी अगदी सुरुवातीलाच स्पष्टपणे म्हटलं की खऱ्या अर्थानं शहरातल्या समस्यांवर चर्चा व्हायला पाहिजे आणि जो काही प्रशासन काळ सर्व पिंपरी चिंचवडकरांनी मागचा पाहिलेला आहे त्या 4 वर्षांच्या काळात जो काही कारभार झालाय त्या कारभारावर बोललं पाहिजे. आता बापू काटे यांनी हा प्रस्ताव मांडला आणि भाजपचे राजू मिसाळ पहिल्यांदा चर्चेसाठी उभे राहिले. पण राजू मिसाळ यांनी पहिलाच मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा. शहरात या भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय आणि त्यांनी अनेकांना चावा घेतलाय. त्याची आकडेवारीच राजू मिसाळ यांनी या ठिकाणी मांडली. इतकंच नव्हे तर त्यांनी एक प्रतिकात्मक कुत्र देखील सोबत आणलं होतं. ते कुत्र त्यांनी महापौर आणि पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर जिथं आसनस्थ झालेले आहेत तिथे त्यांनी त्या ठिकाणी कुत्र त्यांना प्रतिकात्मक स्वरूपात भेट म्हणून दिलं, तिथंच ठेवलं. संपूर्ण सभा संपेपर्यंत ते कुत्र देखील जणू काही या सगळ्यांची चर्चा ऐकत होतं. खरं तर राजू मिसाळ यांनी कुत्र्याचा विषय काढला आणि मग पुढच्या 48 नगरसेवकांनी प्रत्येकानं या कुत्र्यांमुळे कसा त्रास होतोय यावर बोलायला सुरुवात केली. त्यामुळे सभेच्या केंद्रस्थानी होतं ते भटकं कुत्र ज्यानं खरंच पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांना अक्षरशः हैराण करून सोडलंय. मग मात्र राजू मिसाळ यांनी सोडलं कुत्र, मग आल्या घुशी, गाई, म्हशी आणि डुकरं. मग प्रत्येकानं आपल्या प्रभागात कोणत्या प्राण्यांमुळे, जनावरांमुळे आपल्याला काय त्रास भोगावा लागतोय, नागरिकांना काय त्रास होतोय या समस्या मांडायला सुरुवात केली. त्याच्याच जोडीला मग पाण्याचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, आणखी बाकीचे जे प्रश्न या शहरामध्ये भेडसावतायत त्या प्रश्नांवर देखील सखोल चर्चा झाली. पण केंद्रस्थानी राहिलं ते कुत्र. खऱ्या अर्थानं सभा माणसांची पण चर्चा प्राण्यांची अशी अवस्था आज सभेत पाहायला मिळाली. आपल्याला आठवत असेल भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी भर विधानसभेत पिंपरी चिंचवडकरांना कुत्र्यांमुळे कसा त्रास होतोय हा विषय आक्रमकपणे मांडला होता. आज त्याचे पडसाद जी सभा इतक्या वर्षांनी महापालिकेच्या सभागृहात झाली तिथे उमटले आणि जणू काही प्रत्येक नगरसेवक महेश लांडगेंप्रमाणेच आक्रमकरित्या या ठिकाणी कुत्र्यांच्या प्रश्नांवर बोलायला लागला. आता जवळपास 50 जणांनी आपली मतं मांडली. तब्बल 4-4.5 तास कुत्री, घुशी, डुकरं, गाई, म्हशी, साप आणि काही थोड्याफार प्रमाणामध्ये बाकीचे काही प्राणी राहिले ते पण आले. मग त्यामध्ये आता या सगळ्या चर्चांमध्ये खरं तर राजू मिसाळ यांनी आकडेवारीच मांडली की नेमकं YCM मध्ये
कुत्र्यानं चावा घेतल्यामुळं किती जणांची नोंद झाली आहे, किती जण उपचार घेतलेत. 2016 पासूनची आकडेवारी त्यांनी या ठिकाणी मांडली, त्या अगदी 2025 पर्यंत. 16-17ला 1500 जणांना कुत्र्यानं चावा घेतला. नंतर 17-18ला 13,558, 18-19ला 14,812, 19-20ला 12,757, नंतर 20 ते 21 मध्ये 13,832, नंतर 21 ते 22 मध्ये 13,892, 22 ते 23 मध्ये 18,500, 23 ते 24 मध्ये 24,169 आणि 24 ते 25 मध्ये 28,099 इतक्या जणांना कुत्र्यानं चावा घेतलाय आणि नागरिकांना उपचार करावे लागले. अक्षरशः या ठिकाणी राजू मिसाळ यांनी बरेचसे दाखले देत या भटक्या कुत्र्यांमुळे, मोकाट कुत्र्यांमुळे कसा त्रास होतो हा मुद्दाच या ठिकाणी मांडला आणि एक प्रतिकात्मक कुत्रा आणून महापौर आणि श्रावण हर्डीकर पालिका आयुक्त जिथे बसतात त्या ठिकाणी ते कुत्रं ठेवून दिलं. खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी एक स्पष्टपणे उल्लेख केला की त्यांच्या प्रभागामध्ये एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती अक्षरशः प्राण्यांना, या कुत्र्यांना मांस खायला आणते आणि जर एकाच दिवशी त्यांना मांस मिळालं नाही तर ही कुत्री सैरबीर होतात आणि मग माणसांचे लचके तोडायला मागं पुढे पाहत नाहीत. यामुळे त्यांनी प्रत्येक प्रभागात पशुवैद्यकीय अधिकारी नेमावा अशी मागणी राजू मिसाळ यांनी केली. मग मात्र यावर डॉक्टर वैशाली घोडेकर यांनी तर स्पष्टपणेच या ठिकाणी मुद्दा मांडला की ज्या काही आत्ता पडीक जागा असतील महापालिकेच्या ताब्यात त्या जागांमध्ये खरं तर या कुत्र्यांसाठी, ही भटकी कुत्री, मोकाट कुत्री आहेत ना, यांच्याकडे एक शेल्टर उभं करावं आणि त्या ठिकाणी जाऊन या श्वानप्रेमींनी, डॉग लव्हर्स आपण ज्याला म्हणतो, त्यांनी त्यांना खायला प्यायला घालावं अशा पद्धतीनं म्हटलं. मग डॉक्टर सुहास कांबळे यांनी देखील स्पष्टपणे म्हटलं की जी काही नसबंदीची मोहीम राबवण्यात येते किंवा स्टरलायझेशन किंवा निर्बीजीकरणाची मोहीम कुत्र्यांच्या बाबतीमध्ये ती वेगानं आणि तीव्रतेनं राबवायला हवी असा मुद्दा सुहास कांबळे यांनी मांडला. मग मात्र शिवसेनेच्या सुलभा उबाळे गरजल्या. खरं तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बाकीच्यांचं सोडा, माझ्या सासऱ्याला कुत्रा चावला, मी भोगलंय, माझ्या घरातल्या माणसांना कुत्रा चावल्यानंतर काय त्रास होतो. नंतर तेच कुत्रं पुढं 8-10 जणांना जाऊन चावलं. आता हे एवढं सगळं ज्यांच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पशुसंवर्धन अधिकारी म्हणतो, अरुण दगडे म्हणून, ते काय करतायत? ते त्यांच्या नावाप्रमाणेच आहेत का? असं सुलभा उबाळेंनी म्हटलं. आम्ही तक्रार करायला गेलो तर त्यावर तक्रार आपटून रिबाउंड होऊन परत आमच्यावरच परत फिरते, असा देखील मुद्दा त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला. इतकंच नव्हे, त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे डॉग लव्हर्स आहेत, जिथं जिथं त्या ठिकाणच्या सोसायट्या अक्षरशः रिकामा व्हायला लागल्यात, म्हणून या कुत्र्यांसाठी एक स्पेशल शेल्टर, स्पेशल जागा निर्माण करावी. वाटल्यास त्यांच्या शेजारी या डॉग लव्हर्सना देखील जागा उपलब्ध करून द्यावी, असं उपहासात्मक टीका देखील सुलभा उबाळे यांनी यावेळी केली आहे. पण खरं तर सुलभा उबाळे यांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यावेळी मांडला, तो म्हणजे तत्कालीन पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रशासकीय काळातला. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, शेखर सिंह आणि त्यांची जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती, त्यांनी जो काही अनागोंदी कारभार केलेला आहे, त्या प्रशासकीय कामाची श्वेतपत्रिका काढली जावी अशी आग्रही मागणी सुलभा उबाळे यांनी यावेळी केली आहे. आणि या सगळ्या कंपूनं, म्हणजे शेखर सिंह अँड हिज टीम, त्यांनी खरं तर नागरिक हिताची काय कामं केली ही दाखवावीत. टेंडर आणि टीडीआर या पलीकडे त्यांनी काय केलंय असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला. या सगळ्या मुद्द्यांमध्ये खरं तर त्यांनी जो महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे बरेच अधिकारी जणू काही आता VRS घेण्याच्या तयारीत आहेत, राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पण कोणालाही सोडू नका, एकाचाही राजीनामा घेऊ नका, कोणाचाही VRS मंजूर करू नका जोपर्यंत ही श्वेतपत्रिका निघत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आज सुलभा उबाळे गरजल्याच्या पाहायला मिळाल्या. शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर विनोद नडे उभे राहिले. विनोद नडे यांनी जी अवजड वाहनं आहेत त्यांचा खरा म्हणजे मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. त्यामुळे अनेक अपघात घडलेले आहेत. जे काही टँकर्स असतील, पाण्याचे असतील किंवा बाकीचे सगळी अवजड वाहनं असतील,
ही रात्रीच्या वेळेसच वाहतुकीस त्यांना परवानगी देण्यात यावी, दिवसा त्यांनी रस्त्यांवर फिरू नये अशी मागणी देखील केली आहे। याच वेळी त्यांनी महापालिकेवर 4,500 कोटींचं दायित्व आहे त्याची देखील जाणीव करून दिली। 4 वर्षांच्या प्रशासकीय काळात मोठा भ्रष्टाचार झालाय असा उल्लेख देखील त्यांनी केला। आणि त्यांनी यावेळी एक खरं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आटे में नमक हे ऐकून होतो, पण नमक में आटा हे कधी ऐकलं नव्हतं असं उपासात्मक म्हटलं। इतकंच नव्हे तर सीसीटीव्ही यंत्रणा शहरातली पूर्णपणे ठप्प आहे। 600 कोटी या सीसीटीव्ही यंत्रणेसाठी दिले गेले, ते कुठे गेले? बागांमध्ये जी काही गार्डन्स आहेत 250 कोटींची झाडं कुठे कुठे लागली याची देखील माहिती मिळाली पाहिजे। इतकंच नव्हे तर त्यांनी बोराडेवाडी या ठिकाणी उभं करण्यात आलेलं स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण या सगळ्या निविदांमध्ये किंवा त्या कामामध्ये त्याचं जे बजेट आहे ते का वाढलं गेलं, त्यात गौड बंगाल आहे असा आरोप विनोद नडे यांनी केला। त्याची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली। कैलासवासी लक्ष्मण जगताप यांचं तैलचित्र सभागृहात, पालिकेच्या सभागृहात बसवावं अशी मागणीही त्यांनी केली। यानंतर शशिकांत कदम यांनी आपली मुद्दे मांडायला सुरुवात केली। आतापर्यंत कुत्र्याबद्दल ऐकत आलो आपण, आता शशिकांत कदमांनी डुकरांचा विषय हाती घेतला। त्यांच्या प्रभागात म्हणे डुकरांसाठी घर बांधलेलं आहे, अक्षरशः खोपट तयार केलेले आहेत। म्हणजे जसं कुत्रा गिफ्ट दिलाय तसं डुक्कर सुद्धा आता या ठिकाणी पालिका सभागृहात भेट द्यायला पाहिजे की काय असं देखील त्यांनी म्हटलं। यानंतर बाबा त्रिभुवन यांनी जी मागणी विनोद नडे यांनी केली होती कैलासवासी लक्ष्मण जगताप यांच्या तैलचित्र बसवण्याबाबतची, त्या मागणीला अनुमोदन दिलं। मग नीता पाडाळे यांनी आपले मुद्दे मांडायला सुरुवात केली। गेली 4 वर्षाचा प्रशासकीय कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय। आतापर्यंत कामं झाली असं प्रशासन अधिकारी ओरडत सांगत होते, मग कुठे आहेत ती कामं? का केलेली कामं म्हणजे कुत्र्यांना पीठ खाल्लं असं म्हणायचं का? कुठल्याच प्रभागात काम झालेलं नाहीये। गोधडीला ठिगळं मारावी किंवा गोधडीला ठिगळं लावावी तसं डांबर रस्त्यावर फासलं याच्या पलीकडे वेगळं काही झालेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। मग जितेंद्र ननावरे यांनी आपला मुद्दा उपस्थित केला। ज्या वेळी आम्ही निवडून आल्यानंतर जे काही आता दिवस झाले तर नागरिकांकडून सत्काराची, हार तुरे मिळवण्याची जी काही एक अपेक्षा असते कोणालाही विजय मिळवल्यानंतर, त्याऐवजी लोक कुत्र्यांच्या तक्रारी घेऊन येत होत्या हे ऐकून आम्ही अक्षरशः अवाक झालो असं म्हटलंय। आज कुत्रा चावलाय अशी परिस्थिती आमच्या प्रभागात घडली होती। एकाला कुत्रा चावल्यामुळं आम्ही अक्षरशः फोन केले, पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी काही फोन उचलले नाही, शेवटी त्यांना कोणीतरी कळवलं। त्यावर दगडेंचं उत्तर काय होतं? उद्या गाडी पाठवतो। कुत्रा चावलंय आज, गाडी पाठवतायत उद्या। भय ना भ्रष्टाचार हा जो काही भाजपनं 2017 पासूनचा या ठिकाणी एक मोठा अजेंडा राबवायला सुरुवात केली, त्याचं काय झालं? खरं तर आज लोक म्हणतात की भाजपला मतदान केलं आणि नळाचं पाणी गेलं अशी परिस्थिती या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळतीये असं जितेंद्र ननावरे यांनी म्हटलं। नंतर आरती चोंधे यांनी देखील आपल्या प्रभागातल्या कुत्र्यांच्या प्रश्नांची समस्या मांडली। मग योगेश बहल उभे राहिले, त्यांनी महापौरांचं कौतुक तर केलंच, पण तुमचा भले सुवर्ण काळ सुरू झाला असला तरी तिजोरी मात्र खाली आहे, रिकामी आहे, त्यामुळे तुमच्यासमोर मोठं आव्हान आहे असं म्हटलं। शिवाय पाणी प्रश्न शहरातला अत्यंत बिकट आणि गंभीर असून त्यावर विशेष सभा बोलावण्यात यावी असं देखील म्हटलंय। इतकंच नव्हे तर कुत्र्यांचा विषय देखील गांभीर्यानं घ्यावा आणि पालिकेसाठी जो आर्थिक स्रोत आहे तो वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे असं देखील या ठिकाणी सूचनेतून मांडलं। मग शैलजा मोरे यांनी मुद्दा उपस्थित केला। कुत्र्यांच्या विषयाबद्दल तर त्या बोलल्याच, पण MNGL जी काय गॅसची पाईपलाईन आहे म्हणजे रस्ते आपले आणि खोदतात ते, ही जी परिस्थिती, त्यामुळे रस्त्यांची काय दुरवस्था झाली आहे, त्यामुळे कसे अपघात घडतायत यावर मुद्दा मांडला। मग धर्मपाल तंतरपाळे या ठिकाणी उभे राहिले, त्यांनी पाणी प्रश्न अत्यंत बिकट आहे हे तर मांडलंच, शिवाय त्यांच्या प्रभागात एक घटना घडली होती, श्वान प्रेमीनं एका माणसाला कसं मारलं तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता, याबद्दल माहिती दिली आणि त्या व्यक्तीविषयी गुन्हा दाखल करायला
त्या ठिकाणी सांगितलं. आणि शिवाय कैलासवासी लक्ष्मणभाऊ जगताप यांचं तैलचित्र लावण्याची पहिली मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गटाकडून करण्यात आली होती असं देखील त्यांनी म्हटलं आणि तैलचित्र बसवण्यात यावं अशी आग्रही मागणी केली. नंतर उज्ज्वला ढोरे यांनी आपला मुद्दा उपस्थित केला. पाणी प्रश्न गंभीर आहेच, खरं तर पाण्याची वेळच इतकी विचित्र आहे की नेमकं पाणी कोणत्या वेळी भरायचं असा प्रश्न आम्हा महिलांसमोर पडलाय. राहिला कुत्र्यांचा विषय, सकाळी सकाळी मुलांना शाळेत सोडताना जेव्हा व्हॅन येते किंवा स्कूल बसेस येतात तेव्हा त्यांचे आई वडील मुलांना घेऊन त्या स्कूल व्हॅन पर्यंत घेऊन जातात, स्कूल व्हॅन पर्यंत, बसेस पर्यंत. त्यावेळी अक्षरशः हातात काठी असते, का तर एखादं कुत्रं चावू नये म्हणून. इतकंच नव्हे तर जे नागरिक सकाळी वॉकिंगसाठी जातात, मॉर्निंग वॉक आपण ज्याला म्हणतो, ते देखील ज्येष्ठ नागरिक सुद्धा हातात काठी घेऊन मॉर्निंग वॉक करतात अशी समस्या त्यांनी मांडली. यानंतर शिवसेनेचे गटनेते विश्वजित बारणे यांनी या ठिकाणी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहेच, पण यावेळी त्यांनी महापौरांना म्हटलं की जशी तुम्ही निवडणूक काळामध्ये बाईक रॅली काढली होती ना, तसंच आमच्या प्रभागात आरती 10 नंतर फक्त बाईकवरून जरी तुम्ही फेरफटका मारलात ना तर तुमच्या मागे कुत्र्यांची रॅली निघेल असा देखील मुद्दा उपस्थित केला. आणि यावेळी विश्वजित बारणे यांनी आपल्या इंग्रजीची देखील चुणूक दाखवून दिली. अर्थात त्यामुळं काही काळ प्रभागामध्ये शिक्षित, उच्च शिक्षित आणि आजचे तरुण युवा नगरसेवक कशा पद्धतीनं कोणत्याही भाषेमध्ये चांगल्या इंटरनॅशनल लँग्वेजमध्ये आपला मुद्दा मांडू शकतात हे दाखवून दिलं. यानंतर संगीता नानी ताम्हाणे यांनी तर कुत्र्यांचा विषय मांडलाच, इतकंच नव्हे तर त्यांनी असं म्हटलं की एक कुत्रा जर या पालिकेच्या लोकांनी पकडून त्याला इंजेक्शन द्यायला नेलं किंवा त्याची नसबंदी करायला नेलं तर त्याच ठिकाणी परत 10 कुत्रे आणून सोडतात. आता काय बोलणार. अर्थात यामुळे सभागृहात हशा पिकला. यानंतर नितीन अप्पा काळजे माजी महापौर यांनी देखील कुत्र्यांचा प्रश्न मांडला. शिवाय त्यांनी एक सांगितलं देखील, त्यांच्या प्रभागात एक श्वानप्रेमी कुटुंब राहतं, त्याने एक फ्लॅट घेतलेला आहे आणि त्या कॉलनीत त्या फ्लॅटमध्ये 100 कुत्री कोंबलीत. आता त्याची 200-300 संख्या झाली आहे. एक व्यक्ती त्या ठिकाणी त्यांना खाद्य आणून टाकायचा, पण जाब विचारल्यानंतर त्या व्यक्तीनं म्हणजेच त्या कुटुंबानं अक्षरशः त्यांच्या मित्रावरच केस टाकली छेडछाडीची. हा मुद्दा देखील त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला. आणि आता पाणी प्रश्नावर तर ते बरसलेच, पण शिवाय आमच्याकडे खड्डे बुजवायला सुद्धा पैसे नाहीत, ज्या प्रॉपर्टी बांधल्यात महापालिकेनं त्यांची देखभाल करायला सुद्धा पैसे नाहीत. इतकी वाईट परिस्थिती मागच्या प्रशासकीय काळानं करून ठेवलेली आहे असं देखील त्यांनी म्हटलं. यानंतर आक्रमक नेते राष्ट्रवादीचे संदीप वाघेरे उभे राहिले. त्यांनी मूर्ती घोटाळा प्रकरणाचा बाऊ करून राष्ट्रवादीची सत्ता घालवली असं म्हटलं आणि राष्ट्रवादी काळातच खऱ्या अर्थानं कामं झाली असं देखील रेटलं. इतकंच नव्हे तर शेखर सिंह हे केवळ 4 वर्षे इव्हेंट करत होते, याच्यापेक्षा वेगळं त्यांनी काही केलं नाही. अधिकारी येतात जातात पण मलिदा खातात. पार्किंगची बोंब आहे. पुढे तर लोक संख्या कोटीवर जाईल, पण अंधेर नगरी चौपट राजा अशी अवस्था या पिंपरी चिंचवडकरांची झालेली आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं. नंतर तुषार हिंगे यांनी तर कुत्र्यांचा विषय मांडलाच, पण त्यानंतर स्वातीमाई काटे यांनी मांडलेला मुद्दा असा होता की आज पिंपरी चिंचवड शहराची अवस्था अशी आहे की माणसं कमी आणि कुत्री जास्त. इतकं भयानक स्टेटमेंट केलं आणि ते खऱ्या अर्थानं खरं म्हणजे खरंच झोमणार आहे. कारण की जेव्हा एक पत्रकार म्हणून आम्ही पालिका आवारात फिरत होतो तर तिथं सुद्धा आम्हाला कुत्री बघायला मिळाली, तर करणार काय. पुढं निलेश बारणे यांनी देखील प्रशासन काळात अक्षरशः पालिका धुवून खाल्ली गेली असा आरोप केला. त्यानंतर वर्षा जगताप, कुणाल वावळकर यांनी पाणी प्रश्न शिवाय कुत्र्यांचा विषय या ठिकाणी लावून धरला. पण निकिता कदम यांनी आता आणखी एक वेगळा मुद्दा मांडला, तो म्हणजे गाई म्हशींचा. भर रस्त्यात गाई म्हशी थांबलेल्या असतात, ट्रॅफिकची अडचण होते, अक्षरशः महिलांना देखील तिथून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे गाई म्हशी ज्या रस्त्यावर एकाच ठिकाणी स्थिर बसून राहतात तिथं अक्षरशः नंतर मग त्या ठिकाणी जर आपण पाहिलं
तर अर्थातच त्या ठिकाणी मलमूत्र आणि मग त्या माध्यमातून त्या परिसरात दुर्गंधी देखील पसरते, अशा पद्धतीने देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं. मग पंकज भालेकर यांनी या ठिकाणी खरं तर एक असा उल्लेख केला की काही जण आमच्या भागात डुकरं काय कुत्री काय आणून सोडतात आणि त्याचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो, असा मुद्दा मांडला. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी प्रकल्पाला कैलासवासी अजितदादा पवार यांचं नाव देण्यात यावं अशी आग्रही मागणी देखील केली. यानंतर शिवसेनेच्या ऐश्वर्या तरस यांनी मुकाई चौकानजीक जो कचरा डेपो आहे तो तात्काळ बंद करण्यात यावा, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, हा मुद्दा प्रकर्षानं मांडला. पाण्याच्या प्रश्नावर देखील त्या बोलल्या. यानंतर शेखर चिंचवडे यांनी देखील या संपूर्ण विषयावर, पाणी प्रश्न असेल किंवा आणखी कुत्र्यांचा विषय असेल, याबद्दल देखील भाष्य केलं. नंतर राजू बनसोडे उभे राहिले. यांनी स्पष्टपणे म्हटलं की आमचा समावेश किंवा आमचं जे जो प्रभाग आहे तो महापालिकेत घेऊन चुकी झाली आहे का? कारण की आमची जी काही गावं आहेत, दापोडी, फुगेवाडी, इथं पाण्याचा इतका गंभीर प्रश्न आहे की दापोडी आणि फुगेवाडी महापालिकेत का समाविष्ट केली गेली, हा प्रश्न आम्हाला पडलाय. कारण एकतर इथं पाणी भरायचं कधी आणि कामाला जायचं कधी, हा प्रश्न निर्माण होतो. कारण की आमच्या प्रभागामध्ये कामगार वर्ग जास्त आहे आणि अशा वेळी आमच्याकडे हा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाले की पाण्याची वेळ अजिबात पाळली जात नाही. धारावीपेक्षा सुद्धा आमच्या प्रभागाची वाईट परिस्थिती आहे, असं त्यांनी या ठिकाणी मांडलं. यानंतर त्यांनी खरं तर शेखर सिंह यांना म्हटलंय की आता ते नाशिकला वगैरे असतील, पण नाशिकचा कुंभमेळा जरी जवळ असला, जरी त्यांनी तिथे डुबकी मारली आणि स्नान केलं, तरी त्यांनी इथं इतकी पापं केली आहेत की ती पापं काही धुवून निघणार नाहीत. त्यामुळं त्यांनी केलेल्या कामाची श्वेतपत्रिका काढायलाच हवी, असं या ठिकाणी राजू बनसोडे यांनी म्हटलं. यानंतर आशा सूर्यवंशी उभ्या राहिल्या. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं 4 कुत्री नेतात आणि त्यांची नसबंदी करून त्या जागेवर 6 कुत्री आणून टाकतात. त्यानंतर संदीप कसपटे, योगिता बारणे यांनी देखील या कुत्र्यांच्या किंवा पाण्याच्या समस्यांवर आपली भूमिका मांडली. मग उत्तम केंद्रे यांनी खऱ्या अर्थाने एक वेगळा विषय घेतला, तो म्हणजे पीएमपीएलचा. पीएमपीएमएलचा 2000 बसेस आहेत पीएमपीएमएलच्या, त्यापैकी जवळपास 700 बसेस पीएमपीएमएलच्या आहेत, तर 1300 बसेस या खाजगी आहेत. आणि भविष्यात पीएमपीएल साठी जशी पाण्याची सभा बोलवावी लागेल असं म्हणताय ना, तर तसं पीएमपीएल साठी देखील विशेष सभा बोलवावी लागेल, कारण संचलनामध्ये मोठी तूट आहे, असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नंतर कुंदन गायकवाड यांनी तर थेट ठेकेदारांच्या विषयी आपली भूमिका स्पष्ट केली. असं म्हटलं जातं की बजेट नाही, असं म्हटलं जातं की काम करायला तुम्हाला द्यायला आमच्याकडे निधी नाही. मग ठेकेदारांना वाढून दिलेल्या खर्चाची चौकशी व्हायला पाहिजे, कारण की त्यांना त्यांची बिलं, त्यांची रक्कम कशी काय वाढवून दिली जाते, वाढीव रक्कम कशी काय दिली जाते. मग हे सगळे लुटालुटीचे धंदे कसे काय चालतात. म्हणजे एकीकडे ठेकेदारांना वाढीव खर्चाचे पैसे, बिलं दिली जातात आणि आम्हाला सांगितलं जातं की बजेट नाही. नंतर निलेश तरस या ठिकाणी त्यांनी देखील कुत्र्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला. मग विकास साने उभे राहिले. विकास साने यांनी कुत्र्याचा विषय निघाला इथपर्यंत ठीक आहे, पण आपल्याला आठवत असेल 2023 मध्ये त्यांनी एक बिबट्या पकडण्यासाठी कमालचं धारिष्ट्य दाखवलं होतं. आणि आता त्यांनी जसं कुत्र्यांना पकडून त्यांच्याकडे एक सेपरेट शेल्टर तयार करावं असं म्हटलं जात आहे, तसं बिबट्यांना सुद्धा पकडून त्यांच्यासाठी काहीतरी प्रतिबंधात्मक काहीतरी वेगळी उपाययोजना करायला पाहिजे. आता बिबट्याच राहिला होता, तो देखील विकास सानेंनी बाहेर काढला. राहिलं राहुल जाधव. राहुल जाधव यांनी यावेळी विविध समस्यांवर आपली मांडणी केली. खरं तर त्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचा या ठिकाणी आयुक्तांनी आदेश द्यावा असं देखील म्हटलं. इतकंच नव्हे तर हर्डीकर आणखी 3 वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी असायला हवेत अशी मागणी आम्ही लावून धरू असं देखील त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं. शहरामध्ये 65 जिजाऊ क्लिनिक आहेत, पण त्या ठिकाणी वॉचमनची सुविधा नाही. त्या ठिकाणी वॉचमन नेमण्यात यावेत आणि प्रत्येक शाळेत डेटा ऑपरेटर नेमावेत असं देखील
त्यांनी या ठिकाणी सुचवलं. यानंतर पुढे नानी घुले या उभ्या राहिल्या. अर्थात या ठिकाणी राहुल जाधव यांनी भाऊसाहेब भोईरांबद्दल एक स्टेटमेंट केलं. त्यांनी असं म्हटलं की भाऊसाहेब भोईर आम्हाला म्हणाले होते की पालिकेत जास्त बोलायचं नसतं, जो पालिकेत जास्त बोलतो तो पुढच्या वेळी पालिकेत येत नाही. अर्थात या स्टेटमेंटला भाऊसाहेब भोईरांनी नंतर उत्तर दिलंय, मी ते उत्तर तुम्हाला सांगीनच. नानी घुले यांनी पाण्याचा प्रश्न मांडला. इतकंच नव्हे तर आमच्या भागातही जनावरं, मोकाट जनावरं आहेत, त्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी केली. खरं तर आमच्या प्रभागामध्ये एक महिला आहे, ती कुत्र्यांना खाऊ घालते आणि तिला जर कुणी बोललं तर कंप्लेंट करीन असं म्हणून धमकी देते. नंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर कैलास कुटे यांनी पाण्याचा तुटवड्याविषयी आणि कुत्र्यांनी जे काही त्रास देत आहेत, कुत्री जे चावतायत त्याविषयी गंभीररित्या आपला मुद्दा मांडला. मग उदय गायकवाड उभे राहिले. त्यांनी पाणी व ड्रेनेजमध्ये खरं तर अक्षरशः इतकी भयानक अवस्था आहे की याच मुद्द्यांमध्ये जर आम्ही अडकून बसलो, ज्या मूलभूत सुविधा आहेत, पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न, तर आम्ही भरीव कामं कधी करणार. त्यामुळे 2 वर्षात या मूलभूत सुविधा सगळीकडे पुरवून त्यातून बाहेर पडावं, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत भरीव कामांवर लक्ष देता येईल. पण इथं खरी समस्या बजेटचीच आहे, कारण की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बजेट लागतं आणि बजेटचीच जर समस्या असेल तर आम्ही या गोष्टी कशा करणार असा मुद्दा उपस्थित केला. नंतर यश साने, सर्वात तरुण नगरसेवक, तरुण पुरुष नगरसेवक, यांनी तिथं जे संतपीठ उभारलं जातं त्या शेजारी कानिफनाथ महाराज मंदिर आहे, त्याचं काम सध्या जरी तुर्तास थांबलं असलं, अर्थात त्या मंदिरासाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी काही निधी देखील उपलब्ध करून दिला होता, पण त्या मंदिराच्या शेजारी विरंगुळा केंद्र करण्यात यावं. पण तिथं संतपीठ या माध्यमातून त्यांना बास्केटबॉलसाठी मैदान हवंय, खरं तर त्यासाठी वेगळी जागा देण्यात यावी असं यश साने यांनी मागणी केली. आणि खरंच पालिकेकडे बजेट नाहीये असं जे म्हटलं जातं ते आज प्रत्यक्षात बघायला मिळालं असं यश साने म्हणाले. कारण अगदी सुरुवातीला सभागृहात जे काही नगरसेवक बसले होते त्यांना पाण्याच्या बाटल्या पुरवल्या जात होत्या. नंतर पाण्याच्या बाटल्या संपल्याने अक्षरशः ग्लासामधून पाणी प्यायला द्यायला सुरुवात झाली. त्यावरून यश साने म्हटले पाण्याच्या बाटल्या संपल्या म्हणजे हे खरं आहे की पालिकेकडचं बजेट संपलंय, हे आम्हाला यावेळी कळालं. नंतर मनीषा पवार यांनी देखील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो मांडला. श्याम जगताप यांनी देखील या मुद्द्यावर आपलं भाष्य केलं. अनुराधा गोरखे म्हणजे आमदारांच्या मातोश्री अमित गोरखेंच्या, त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की प्रभाग क्रमांक 10 मध्ये म्हणजे विद्यानगर तिथे काही खदानी आहेत, त्यामध्ये अक्षरशः त्यातून साप विंचू बाहेर पडतात आणि ते घरात शिरतात असा मुद्दा उपस्थित केला. म्हणजे बघा, कुत्र्यांनंतर या ठिकाणी डुकरं झाली, डुकरांनंतर गाई म्हशी झाल्या, मग बिबट्या पण झाला, मग त्यानंतर साप आला, विंचू आला. आता संजय नाना काटे उभे राहिले. संजय नाना काटेंनी मूलभूत सुविधा कोणत्याही परिस्थितीत पुरवल्या जाव्यात अशी मागणी यावेळी लावून धरली. सचिन तापकीर यांनी एक वेगळाच मुद्दा मांडला. त्यांनी असं म्हटलं की खरं तर मोशीमध्ये कचरा डेपो आहे, आता तिथं नवी कुत्री सोडली जातात, मग आधीपासूनच तिथं जुनी कुत्री असतात, मग जुनी कुत्री आणि नवी कुत्री यांच्यात भांडणं होतात आणि मग ती कुत्री आमच्यात सहरुलीत येतात. त्यामुळं जुनी कुत्री नवी कुत्री हा एक वेगळाच मुद्दा या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळाला आणि सभागृहात हशा पिकला. त्यानंतर रवीना अंगोळकर यांनी देखील आपले मुद्दे प्रकर्षाने मांडले. पाणी प्रश्न असेल किंवा इतर प्रश्नांवर देखील त्यांनी गंभीररित्या भाष्य केलं आणि विश्वजित बाणेंनी जसं इंग्रजीमध्ये काही काळ भाषण केलं तसं रवीना अंगोळकर यांनी देखील आपल्या इंग्रजीची चोणूक दाखवली. मग राहुल कलाटे हे यावेळी उभे राहिले. त्यांनी पाणी, कुत्री या विषयावर तर मुद्दा उपस्थित केलाच, शिवाय दररोज पाणी पुरवठा करण्याचं नियोजन पालिकेने करायला हवं अशी सूचना देखील केली. शिवाय आपण म्हणजे या ठिकाणी नागरिकांनी आपल्याला निवडून दिलंय याचा अर्थ विश्वस्त म्हणून आपण आलो आहोत, त्याची या ठिकाणी गंभीररित्या आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे असंही म्हटलं. आणि अधिकारी म्हणजे जे अधिकारी पूर्वी 1 रुपया आता 4 रुपये मागतात, या सगळ्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणलं पाहिजे अशा पद्धतीने देखील मुद्दा उपस्थित केला. आता उभे राहिले ते भाऊसाहेब भोईर. भाऊसाहेब भोईर यांनी सर्वात पहिल्यांदा
राहुल जाधव यांनी जे वाक्य सांगितलं होतं की सभागृहात जास्त बोलायचं नसतं, बोललं तर पुढच्या वेळी सभागृहात आपण दिसणार नाही, पालिकेत दिसणार नाही, त्याच मुद्द्याला छेद दिला. भाऊसाहेब भोईर म्हणाले की मी असं काहीही बोललेलो नव्हतो. मी जे बोललोय ते असं होतं की सभागृहात बोलताना ताल तोल लय ठेवून बोलावं, बेताल बोलू नये. त्यामुळे राहुल जाधव म्हणत होते जास्त बोललं की परत येता येत नाही. या वाक्याला अनुसरून उत्तर देऊन भाऊसाहेब भोईरांनी राहुल जाधव यांच्या बोलण्यात परतफेड केली. यावेळी त्यांनी अनेकांची फिरकी घेतली. अर्थात भाऊसाहेब भोईर म्हणजे 6व्यांदा निवडून आलेले नगरसेवक, पालिकेचा इतका त्यांना अनुभव आहे. त्यावेळी त्यांनी विश्वजित बारणे, माझे परममित्र यांचा मुलगा या ठिकाणी आलेला आहे, याबद्दल देखील त्या ठिकाणी त्यांनी भाष्य केलं. अर्थात श्रीरंगप्पा बारणे जे खासदार आहेत मावळचे, याबद्दल देखील त्यांनी बोलले. अर्थात प्रत्येकाचा एक काळ असतो असं देखील ते म्हणाले. आज माझा काळ आहे, टायगर अभी जिंदा आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. शिवाय त्यांनी असंही म्हटलं की राष्ट्रवादीत पक्षनेते पण कधी इतके, म्हणजे त्यांनी या ठिकाणी खरं म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी जो मुद्दा मांडला तो राजू मिसाळ यांच्याबद्दलचा. म्हणजे राजू मिसाळ आमच्या राष्ट्रवादीत होते विरोधी पक्षनेते म्हणून, पण त्यांनी कधीही इतक्या म्हणतो ना आपण त्याला ताकदीनं कधी मुद्दा मांडला नव्हता. पण आज खरं म्हणजे त्यांनी या ठिकाणी एकदम दारिष्ट करून मुद्दा मांडला, त्याबद्दल खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन वगैरे. अर्थात यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांनी एवढंही म्हटलं की शहरातल्या नागरिकांनी, मतदारांनी आपल्याला निवडून दिलंय आणि म्हणून आपण या पालिकेत पुन्हा एकदा आलोय किंवा आपण या पालिकेत आलोय, निवडून आलोय. त्यामुळं खरं म्हणजे मतदारांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे. त्यावर कुणी टाळ्या वाजवल्या नाहीत. त्या बघितल्यानंतर भाऊसाहेब भोईर म्हणाले अरे टाळ्या वाजवा, परत यायचंय ना. म्हणजे मुळातच मिश्किल स्वभाव आणि अर्थात हजरजबाबीपणा. भाऊसाहेब भोईर गेली इतके वर्ष त्यांची भाषणं आपण ऐकत आलेलो आहोत. त्यांनी या ठिकाणी हेही स्पष्ट केलं की खरं तर 2017 पासून महापालिकेच्या कारभाराची चौकशी व्हायला पाहिजे. केवळ प्रशासकीय काळातली 4 वर्ष नव्हे, 2017 जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हापासून व्हायला पाहिजे. यावेळी त्यांनी मुद्दा मांडला करोना काळामध्ये नसबंदी करण्यासाठी कुत्र्यांनी लाईन लावली होती, खरं म्हणजे त्यामुळे त्यांचा अभिनंदनाचा ठराव करायला पाहिजे. ही नवीन कुत्री कुठनं आली हा प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला. अर्थात या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की महापौर म्हणजे ही संयमाची खुर्ची आहे, म्हणून ज्येष्ठ म्हणून माझा कार्यक्रम करू नका. आणि त्यांनी स्पष्टपणे महापौरांना या ठिकाणी सांगितलं की आपलं शहर 5 वर्षात कसं असेल याची ब्ल्यूप्रिंट आता तयार करायला हवी. आणि मागं ज्या सुलभाऊबाईंनी मुद्दा उपस्थित केला होता की प्रशासकीय काळातील श्वेतपत्रिका काढा, तर खरंच यावेळी ती काढायला हवी. अधिकाऱ्यांचा माज जिरवा आणि ज्यांनी 2 वर्षाचं काम सांगून 4 वर्ष लावली त्या ठेकेदारांची बिलं अडवा असं देखील त्यांनी म्हटलं. अर्थात जाता आता भाऊसाहेब भोईर यांनी सांगितलं की असं म्हटलं जातं की प्रशासनाची 2 चाकं असतात, एक प्रशासक आणि दुसरा नगरसेवक, पण आमच्याच चाकाला खिळे ठोकू नका असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं. अर्थात भाऊसाहेब भोईर यानंतर जो भाऊसाहेब भोईरांनी मुद्दे उपस्थित केले त्याच्यानंतर गटनेते अर्थात सभागृह नेते या ठिकाणी प्रशांत शितोळे उभे राहिले. त्यांनी स्पष्टपणे जे काही आत्तापर्यंत सगळ्यांनी म्हणणं मांडलं त्याबद्दल अगदी सार त्याचं काढलं आणि त्याबद्दल सगळ्यांनाच या ठिकाणी खरं म्हणजे आपल्याला दुर्दैव आहे आपलं की आपण या पहिल्या सभेमध्ये शहरातल्या अशा समस्यांवर बोलतो आहोत की ज्या समस्या आत्तापर्यंत सुटायला हव्या होत्या. मग ती कुत्रे असतील किंवा डुकरं असतील किंवा इतर प्राणी असतील किंवा पाणी प्रश्न असेल. अर्थात यापुढं खरं तर आपण सर्वांनी एकत्रित येऊन उत्तमरित्या कारभार करायला पाहिजे. 5-1 हजार कोटींचं देणं आहे पालिकेला 5-1 हजार कोटींचं दायित्व आहे. अशा वेळी आपण गंभीर व्हायला पाहिजे असं देखील त्यांनी या ठिकाणी मांडलं. मग आयुक्तांनी हे सगळं जे काही ऐकून घेतल्यावर त्यावर या ठिकाणी भाष्य केलं आणि महापालिकेनं विकसित केलेलं शहर म्हणून ज्या पिंपरी चिंचवडनं यापूर्वी गतवैभव मिळवलं होतं तेच वैभव परत मिळवून देण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूयात. प्रत्येक नगरसेवकानं मांडलेल्या प्रश्नाची नोंद आम्ही घेतलेली आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्या असो किंवा
आणखी या संदर्भातल्या पाणी प्रश्नांच्या समस्या असो, त्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पावलं उचलली जातील असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलं. मग ड्रेनेज व्यवस्था असेल, अवजड वाहनांचा विषय असेल, स्मार्ट सिटीचा विषय असेल, मेट्रोचा विषय असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, या सगळ्यांवर या ठिकाणी निश्चितपणे महापालिकेच्या माध्यमातून तशा सूचना अधिकाऱ्यांना देता येतील असं देखील त्यांनी म्हटलं. अर्थात यावेळी विकास आराखडा प्रसिद्ध झाला असून त्यावरील हरकती व सूचना या बाबतीत जेव्हा त्यांनी विषय काढला त्यावर भाऊसाहेब भोईर विरोधी पक्षनेते यांनी स्पष्टपणे म्हटले, अहो 55,000 हरकती आणि सूचना आलेल्या आहेत. हा डीपी घरी बसून तयार केलाय, टेबलावर बसून तयार केलाय, त्यामुळे तो रद्द करण्यात यावा आणि नव्यानं तयार करण्यात यावा असा मुद्दा भाऊसाहेब भोईर यांनी मांडला. त्यावर प्रमोद कुटे, निलेश तरस यांनी त्यांना अनुमोदन दिलं. मग महापौर रवी लांडगे यांनी या सगळ्या गोष्टींचा समारोप करताना असं स्पष्टपणे म्हटलं की आपण सर्वांनी एकत्र येऊन पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढूयात. चिखली निगडी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला मी ऑलरेडीच महापौर झाल्या दुसऱ्या दिवशी भेट दिली होती. पवना धरण निगोजमधून जे काही पाणी मिळत आहे, पण भामा आस्केड पाईपलाईन बद्दल ज्या ठेकेदारानं विलंब केला, दिरंगाई केली, त्याला तात्काळ हटवून त्या ठिकाणी नवीन ठेकेदार दिला जाणार आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे, त्यांनी या ठिकाणी एवढंही म्हटलं की कोणत्याही परिस्थितीत आता यापुढे जे काही श्वान संगोपन केंद्र आहे ती उभारणीसाठी प्रयत्न केले जातील आणि जे काही गंभीर प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी लक्ष घालेन असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. आता एवढं सगळं झाल्यानंतर 4.5 तासांची सभा, मग या ठिकाणी राजू मिसाळ यांनी एक 5 मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात यावी असं म्हटलं. 5 मिनिटांनंतर खऱ्या अर्थानं आजची सभा ज्यासाठी बोलावण्यात आली होती त्या सभेचा विषय होता तो म्हणजे स्थायी समिती आणि विषय समित्यांच्या निवडीबाबतचा. त्यावर देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं जी काही त्याच्या आधी चर्चा झाली त्यानंतर या सगळ्या सदस्यांची निवड देखील करण्यात आली. स्थायी समिती, या स्थायी समितीमध्ये 16 जणांची नावं घोषित होणार होती. त्यामध्ये भाजपचे 11, राष्ट्रवादीचे 4 आणि शिवसेनेचं 1 असं करून या ठिकाणी त्यांची नावं घोषित करण्यात आली. भाजपचे 11 जण स्थायी समिती सदस्यांची नावं: अभिषेक बारणे, शालिनताई गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कसपटे, बाबासाहेब त्रिभुवन, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतलताई वर्णेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 जण: संदीप वाघेरे, सविता आसवारी, संतोष कोकणे आणि विकास साने, तर शिवसेनेच्या सुलभा उबाळे. त्यानंतर विधी समिती सदस्यांसाठी एकूण 9 जणांची नावं घोषित करण्यात आली. त्यामध्ये भाजपचे 6 आणि राष्ट्रवादीचे 3. भाजपचे 6 त्यामध्ये ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, सुजाता बोराटे, श्रुती डोळस, कुशागर कदम. राष्ट्रवादीचे 3 जण: शेखर चिंचवडे, वर्षा जगताप आणि तुषार सहाणे. त्यानंतर शहर सुधारणा समिती सदस्यांची नावं घोषित करण्यात आली. यामध्ये भाजपचे 6 आणि राष्ट्रवादीचे 3. भाजपचे डॉक्टर सुहास कांबळे, अर्चना सस्ते, विनोद नडे, कुणाल वावळकर, संजय नाना काटे आणि उत्तम केंद्रे. राष्ट्रवादीच्या वैशाली घोडेकर, अनंत कोराळे आणि वैशाली काळभोर. यानंतर क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्यांची नावं घोषित करण्यात आली. यामध्ये भाजपचे 6 जण: कैलास कुटे, श्याम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड आणि योगेश लांडगे. तर राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर, जितेंद्र ननावरे आणि प्रमोद कुटे. यानंतर शिक्षण समिती सदस्यांची नावं घोषित करण्यात आली. यामध्ये भाजपचे 6 आणि राष्ट्रवादीचे 3. भाजपचे 6 त्यामध्ये पल्लवी वाल्लेकर, श्रुती वाकडकर, रवीना अंगोळकर, रीटा सानप, कविता भोंगाळे आणि सारिका बोराडे. राष्ट्रवादीच्या प्रियंका कुदळे, योगिता बारणे आणि यश साने. आणि यानंतर खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सदस्यांची नावं देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये भाजपचे 6 आणि राष्ट्रवादीचे 3. भाजपच्या पल्लवी जगताप, नीता पाडाळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, राणीमाई पठारे आणि सुप्रिया चांदगुडे. तर राष्ट्रवादीतर्फे निकिता कदम, सारिका मासुळकर आणि मनीषा लांडे. आता यावेळी महापौरांनी जाहीर केलेलं की प्रत्येक सभा ही दर महिन्याच्या 15 तारखेला घेण्यात येईल. त्यामुळे आता पुढची सभा 15 मार्च रोजी होणार आहे. ती सर्वसाधारण सभा असणार आहे. एकंदरीत पहिल्या सभेमध्ये या जवळपास 50 जणांनी या ठिकाणी आपले मुद्दे मांडले, चर्चेमध्ये सहभाग घेतल्यानंतर आयुक्त बोलले आणि मग महापौरांनी देखील या सगळ्या गोष्टींवर
आदेश किंवा सूचना केल्या. एकंदरीतच काय तर आजची सभा जी स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी किंवा विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडीसाठी होणार होती, अर्थात ती झाली, पण गाजली ती या प्राण्यांविषयी झालेल्या चर्चेमुळे. त्यामुळे सभा माणसांची पण चर्चा प्राण्यांची. कुत्री, डुकरं, घुशी, गाई, म्हशी, साप, विंचू आणि बरंच काही. पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं.